प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं। आज की शाम परमेश्वर ने हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं। तो आइए आज हमारी प्रार्थना की शुरुआत हम एक गीत द्वारा करेंगे। जिस स्थान पर है उसी स्थान से हम ये गीत परमेश्वर को समर्पित करेंगे। ये गीत है तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से। आज हम पूरे दिल से एक आवाज़, एक ही सुर और ताल में हम परमेश्वर को ये गीत समर्पित करेंगे और हमारे परमेश्वर का नाम और ऊंचा करेंगे। ये गीत मेरे साथ आप गाएं, आप दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे। ऐ प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से।
साथ हो तेरा प्रारंभ और अंत में, नाम हो तेरा खुशी और गम में, साथ हो तेरा प्रारंभ और अंत में, नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे है प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे to social media दर बुधवारी every Wednesday. देव आमची भेट करून देतो. God meets us. त्या देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. So we thank the name of त्या God. देवाचा आम्ही गौरव करत We आहोत. glorify that God. आपल्या सर्वांची उपस्थिती Presence of all आनंदाय आहे, is pleasing, आदरणीय आहे, respectable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of आपण सर्व God. सुरक्षित आहात. We all are safe. विश्वासापासून विश्वास वाढत आहे. Faith increases in faith. दर बुधवारी आम्ही Every Wednesday देवाचं मार्गदर्शन आम्ही घेत आहोत. we take God's guidance. देव आम्हाला हिंमत देत आहे. God gives us courage. देव आम्हाला धैर्य देत आहे. God gives us देव आमचं patience. सांत्वन करत आहे. God comforts us. देव आम्हाला आशा देत आहे. God gives us hope. देवाने दिलेल्या आशा कधी मन भंगवत नाही. Every hope of God is fulfilled. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. आपली घराघरातील उपस्थिती Presence of all from house to आपल्या house. सर्वांसमी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur आणि Ministry सत्यजीवन मंडळ फेलोशिप अँड चर्चमध्ये and in the Living Fellowship and Church of Truth देवाचा पुत्र प्रवेश के द्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. देव आहे, There is God. तो आहे, He is there. तो नेहमी असणारा देव आहे. He is the eternal God. त्या देवाचा मी महिमा करत आहोत. We praise that God. आज आम्ही शास्त्रभागातून काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. Today we will learn few things from God's word. यहोशुआ 24:15 प्रमाणे Like Joshua मी 24:15. माझे घराणे For me and my family, परमेश्वराची सेवा करणार. we will worship God. तुम्ही कोणाची सेवा करणार? Whom will you worship? हा प्रश्न यहोशुआने This question Joshua मंडळीला केला. asked his fellowship. मी आणि माझे घराणे तर For me and my family, मी देवाची सेवा we करणार. will worship God. मी देवाचीच उपासना करणार. We will praise God. तुम्ही कोणाची सेवा करणार? Whom will you worship? त्यावेळेस मंडळी म्हणाली, At that time the fellowship आम्ही said, पण ज्या देवाची सेवा करणार आहोत, we will also worship God. ज्या देवाने आम्हास The God that आम्हाला अनुभव दिला, gave us experience, चांगले दिवस दाखवले, showed us good days, आम्हाला विजय दिला, gave us आम्हाला victory, आश्वस्त केलं, blessed us, आमचं संरक्षण केलं, protected त्या us. देवाचीच आम्ही उपासना करणार. We will worship that God. विश्वासाने या लोकांनी अभिवचन दिले. These people promised in faith. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify that God. आज आमच्या समोर प्रश्न आहे, Today there's a question before आम्ही us. कोणाची उपासना करणार? Whom will we worship? आमच्या समोर पुष्कळ मार्ग आहे. There are many ways before us. बायबल सांगतो Bible says, नीतिसूत्र 16:9 प्रमाणे like Proverbs 16:9, मनुष्य समोर अनेक मार्ग आहे, there are many ways before man, पण पावला दिशा देणे देवाचं काम आहे. but the Lord determines his steps. आम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे Which way should we go?
त्या मार्गाने घेऊन जाणार आमचा देव आहे. God leads us in that way. आम्ही देवाचा मार्गाचा आदर करतो. We respect God's way. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. नीतिसूत्र 3:5 प्रमाणे Like Proverbs 3:5, देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank God. आम्ही बायबलमध्ये पाहतो In the Bible we see मोशेद्वारे देवाने अनेक अद्भुत चमत्कार केले. God performed many miracles through Moses. इस्रायल लोकांना त्यांनी दास्यगृहातून गुलामगिरीतून बाहेर काढलं. He freed people of Israel from slavery. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं. God had promised him. देवाने मोशेची निवड केली होती. God chose Moses. मोशेने 20 लाख लोकांना घेऊन तो बाहेर आला. And Moses saved 20 lakh people. दास्यगृहातून गुलामगिरीतून लोकांना त्यांनी बाहेर काढलं. He freed people from slavery कारण देव त्याच्यावर होता. because God was with him. देवाने त्याला अभिवचन दिलं होतं. God had promised him, मी असं करेन. I will do this. देवाने आपल्या वचनाची परिपूर्तता केली. God accomplished his word. यिर्मया 1:12 प्रमाणे Like Jeremiah 1:12. देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो. God always watches over his word to accomplish त्यांनी it. दास्यगृहातून लोकांना बाहेर काढलं. He saved people from slavery. देव त्यांचं भविष्य ठरवलं होतं. God had decided their future. मी दुधामनाच्या प्रदेशात तुम्हाला घेऊन जाईन. I will take you in the land of milk and honey. मी तुम्हाला विसावा देईन. I will give you rest. मोशेद्वारे Through Moses, देवाने अद्भुत अनेक चमत्कार केले. God performed many miracles. इस्रायल लोकांनी ते पाहिले होते. The people of Israel saw ते it. देवावर विश्वास ठेवत होते. They believed in God. ते देवाबरोबर चालत होते. They followed God. पुढे पुढे Later, मोशेचा मृत्यू झाला. Moses died. त्यानंतर देवाने After which, यहोशूची निवड केली. God chose Joshua. यहोशू हा देवाबरोबर राहणारा मनुष्य होता. Joshua was a man who lived with God. तो मोशेबरोबर सदैव असत असे. He was always with तो Moses. मोशेला नेहमी मदत करत असे. He always helped Moses. तो इस्रायल लोकांना हिंमत देत असे, धैर्य देत असे. He gave courage and patience to the people of Israel. ज्यावेळेस एके दिवशी One day, ज्यावेळेस इस्रायल लोक भयभीत झाले, when people of Israel were scared, दुधामधाच्या प्रदेशात जाण्यासाठी ते घाबरले. they were afraid to go in the land of milk and honey कारण त्या देशात राक्षसासारखे लोक होते. because there were people like demons in that country. त्यावेळेस ते लोक भयभीत झाले. So the people were scared. त्यावेळेस यहोशू कालेबने ह्या लोकांना हिंमत दिली At that time, Joshua gave them courage. की देव आमच्याबरोबर आहे. God is with us. देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं God आहे. has promised us. मी तुम्हाला घेऊन जाईन. I will take you. देव बोलला तसं करतो. God does what he says. त्यावेळेस तुम्ही कशाला घाबरू नका, कशाची चिंता करू नका. So at that time, you don't fear anything. देव आम्हाला विजय देईल. God will give us victory. असं अभिवचन यहोशूद्वारे देवाने त्या लोकांना दिलं. This is what Joshua promised people. यहोशू विश्वास ठेवणारा मनुष्य होता. Joshua believed in God. तो देवाचं भय बाळगत असत. He feared God. तो सात्विकतेने चालत असत. He was virtuous. त्याने देवाचे चिन्ह चमत्कार पाहिले होते. He had seen God's miracles. त्याने देवाचं कार्य पाहिलं होतं. He had seen God's work. त्यांनी देवाची वाणी ऐकली होती. He had heard the voice of God. त्यामुळे तो विश्वासाने चालत होता. So he walked in faith. त्याच्यामध्ये देवाचं भय होतं. He feared God. नीतिसूत्र 9:10 प्रमाणे Like Proverbs 9:10. देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ. The fear of the Lord is the beginning of wisdom. परम पवित्र देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. And the knowledge of the Holy One is understanding. यहोशू देवाला ओळखत होता. Joshua knew God. देव बी यहोशूला ओळखत होता. Even God knew Joshua. मोशेच्या मृत्यूनंतर After the death of देवाने Moses, यहोशूला पाचारण केलं. God chose Joshua. तू उठ, आता वेळ झाली आहे. Wake up now, time has come. समय आलेला आहे. The time has come. तुला इस्रायल लोकांना घेऊन जायचं आहे. You have to lead the people of मला Israel. दुधामधाच्या प्रदेशात त्यांना घेऊन जायचं आहे. I want to take them in the land of milk and honey. तू त्यांचा पुढारी हो. You be their तू leader. त्यांचं नेतृत्व कर. You lead them ज्या मार्गाने गेलं पाहिजे the way they should go. त्या मार्गाचं मी तुला मार्गदर्शन करेल. I will guide you in that way. यहोशू 1:7 प्रमाणे Like Joshua देव 1:7, त्याला बोलला, God told him, हिम्मत धर, धैर्य धर. have courage and patience. नियमशास्त्राचा ग्रंथ The book of instruction. रात्रंदिवस तू वाचन कर, You read it day and night. मनन कर, Recite it. त्याप्रमाणे आचरण कर. Follow it. तू जाईल तिकडे देव तुझ्या बरोबर असेल. God will be with you wherever you go. तुझा मार्ग सुखाचा होईल. Your way will be happy. तू यश प्राप्त करशील. You will succeed. तुझ्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. No one will stand before हा you. संपूर्ण देश तू हस्तगत करशील. You will take over this whole सर्व country. गोष्टीत मी तुला विजय देईल.
I will give you victory in all ज्या things. मार्गाने तू गेलं पाहिजे The way you should go, तो मार्ग मी तुला दाखवेल. I will show you that मी way. वेळोवेळी तुला मार्गदर्शन I करेल. will guide you from time to time. यहोशूनेच ते सर्व गोष्टी स्वीकारल्या. Joshua accepted all those things. त्यांनी हिंमत धरली, धैर्य धरलं. He had courage and patience. त्यांनी इस्रायल लोकांशी बातचीत केली. He spoke to the people of Israel. त्यावेळेस इस्रायल लोकांना माहित होतं At that time, people of Israel की knew हा मोशे बरोबर राहत असे, he was with Moses. त्यामुळे हा विश्वासू आहे. So he is faithful. देवाची कृपा याच्यावर आहे. God's grace is upon him. त्यामुळे ते यहोशूचं ऐकत होते. So they listened to Joshua कारण यहोशूची निवड देवाने मोशेद्वारे केली होती. because God chose Joshua through Moses. इस्रायल लोकांनी ते मान्य केलं होतं. And people of Israel accepted ते it. त्याच्यावर विश्वास ठेवत They होते. believed in him. ते देवाबरोबर चालत होते. They followed God. यहोशू त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. Joshua guided them from time to time. देव त्यांना घेऊन जात होता. God guided them. त्यांनी सर्व गोष्टी विजय प्राप्त करत गेले. They achieved success in all ते things. सर्व गोष्टी हस्तगत करत गेले. They took over everything. देव त्यांना आशीर्वादित करत गेला. God blessed them. देव त्यांना विजय देत गेला. God gave them victory. ते लोक बलवान झाले. They became ते strong. सामर्थ्यवान झाले. They became ते powerful. आश्वस्त झाले. They were blessed. देवामध्ये ते संपन्न झाले. They were fulfilled in God. ते देवाला ओळखत होते. They knew God. ते देवाचा आदर सन्मान करत They होते. respected God. यहोशू ज्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करत होता, As Joshua was leading them, त्याप्रमाणे ते चालत होते. they followed him. त्या सर्वांमध्ये एक मत होतं. They all were one. ते एका विचाराने होते चालत They were all होते. walking with one mind. ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होते. They walked through God's ते will. म्हणाले की देव जसं तुला सांगेल तसंच आम्ही चालू. They said, we will follow what God guides you. यहोशू त्यांना घेऊन जात होता. They were led by Joshua. देव त्यांना घेऊन चालला होता. God took them. देवाने त्यांना विजय दिला. God gave them victory. देवाने त्यांना विसावा दिला. God gave them rest. देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं. God had promised them, मी असं करेल. I will do this. देवाने करून दाखवलं. And God did it. हात फार महत्वाचा भाग आहे. This is an important thing. यहोशूने त्यांना विजय प्राप्त करून दिला. Joshua gave them victory. तो त्यांना दुधामाच्या प्रदेशात घेऊन गेला. He led them in the land of milk and honey. कारण ते सर्व एका विचाराचे, एका मताचे लोक होते. Because all those people had one thought. देवाच्या मार्गदर्शनात चालणारे लोक होते. They walked in God's guidance. प्रत्येक मार्गात देव त्यांच्याबरोबर होता. God was with them in every way. देव त्यांना संरक्षण देत होता. God protected them. देवाने त्यांना विजय दिला. God gave them victory. देवाने आपले अभिवचन पूर्ण करत होता. God was fulfilling his promise. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank that God. यहोशूला सर्व गोष्टी करता आल्या. Joshua could do all these things. त्यांनी मंडळीला दुधामाच्या प्रदेशात तो घेऊन गेला. He led the fellowship in the land of milk and honey. याचं कारण काय? What is the reason for this? यहोशू देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत होता. Joshua walked under God's guidance. मंडळी देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत होती. Fellowship walked under God's guidance. बायबल सांगतो आम्ही We see in the Bible, प्रेषित 2:47 प्रमाणे like Acts 2:47, प्रेषितांनी देवाचं कार्य सुरू केलं. the apostles began the work of God. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला. The Holy Spirit came on the day of Pentecost. पवित्र आत्म्याने सर्व शिष्यांना भरून टाकलं. The Holy Spirit filled all the disciples. त्यावेळेस त्यांनी देवाच्या कार्याची सुरुवात केली. At that time, they started the work of God. देवाचं कार्य वाढत राहिलं. God's work expanded. लोकांची संख्या वाढत चालली The होती. number of people increased. लोकांचं तारण होत होतं. People received salvation. देव त्यांना आशीर्वाद देत होता. God blessed them. देव कार्याची वाढ करत होता. God expanded the work. अनेक संख्येने लोक त्याच्याकडे येत होते. A large number of people came to him. देव त्यांच्यामध्ये कार्य करत गेला. God worked in them. बायबल सांगतो Bible says प्रेषित लोक एका मताचे होते. all the apostles had one thought. एका विचाराने ते चालत होते. They were walking in one thought. देवाच्या मार्गदर्शनाखाली ते चालत होते. They walked under God's guidance. त्यामुळे देवाचं कार्य वाढत होतं. God's work was expanding. देव त्यांना पुढे घेऊन चालला होता. God led them. त्याचप्रमाणे यहोशूची मंडळीद्वारे देवाने तेच केलं. God did the same with Joshua and his fellowship. देव त्यांना आशीर्वाद करत गेला. God filled them with many blessings. हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. This is what we see in the यहोशूने Bible. मंडळींनी देवाचा चांगलापणाचा अनुभव घेतला. Joshua and his fellowship experienced the goodness of God. मंडळीमध्ये देवाचं भय होतं. There was fear of God in the ते fellowship. देवाला ओळखत होते. They knew God. त्यांनी देवाचे चिन्ह चमत्कार पाहिले होते. They had seen miracles of God. देव किती चांगला त्यांना माहित होतं. They knew how good God is. देव सर्व सामर्थ्यशाली देव आहे. God is the Almighty God. तसं तो पवित्र पण देव आहे. He is the Holy God.
ते देवाला ओळखत होते. They knew God. बायबल सांगतं Bible मलाकी says, 3:6 प्रमाणे like Malachi 3:6, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. your God does not change. इब्री 13:8 प्रमाणे Like Hebrews 13:8, प्रभू येशू ख्रिस्त काल आज एकूणच सारखा आहे. your Lord God is the same yesterday and today. देव बदलत नाही. God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not change. देवाचं सामर्थ्य बदलत नाही. God's power does not change. देवाची पवित्रता बदलत नाही. God's holiness does not देवाचं change. प्रेम बदलत नाही. God's love does not change. देव आज बी तसंच कार्य करतो. God works the same way जो today. मोशे बरोबर देव होता. God was with Moses. देव यहोशा बरोबर देव होता. God was with Joshua. अनेक सेवक संदेशावर त्यांनी कार्य केलं. He worked through many servants. त्यांनी प्रेषिताबरोबर कार्य केलं. He worked with the apostles. तेच कार्य करून त्यांनी दाखवलं. He did the same thing. कारण देव कधी बदलत नाही. Because God will not change. देव बदलत नाही. God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not change. आम्हाला बदललं पाहिजे. We need to आम्हाला change. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in आमच्या God. देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. We must believe in God's word. कारण देव आपलं वचन नेहमी पूर्ण करतो. Because God always fulfills His प्रभू word. येशू ख्रिस्त म्हणाले मत्ती 24:35 प्रमाणे In Matthew 24:35, Lord said, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील. the heaven and earth will pass पण away, देवाचं वचन कोणाला नष्ट करता येणार नाही. but my word will never pass away. यशा 40:8 प्रमाणे Like Isaiah 48, गवत सुकते फुल कोमसते the grass withers, the flowers पण fade, देवाचं वचन कधी सुकत नाही आणि कधी कोमजून जात नाही. but the word of the God remains forever. सर्व काळ टिकून राहतं. It remains forever. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank God. देव आज बी कार्य करत Even आहे. today God is working. देव बदलणार नाही. God did not change. अनेक मंडळामधून देव कार्य करत आहे. God is working through many fellowships. अनेक मंडळ देव तयार करत आहे. God is building many आज fellowships. जगामध्ये देवाचं कार्याची वाढ होत आहे. Today the work of God is expanding अनेक मंडळाच्या माध्यमातून through many fellowships. लोकांना देवाचा मार्ग समजत आहे. People understand God's way. लोक त्या मार्गाने चाललेले आहे. People follow that way. लोक देवाचा अनुभव घेत आहे. People are experiencing God. देव त्यांचा उद्धार करत आहे. God is saving them. देव आपल्या योजना संकल्प पूर्ण करत आहे. God fulfills all His plans. देव लोकांना विसावा देत आहे. God gives people rest. जी मंडळी देव निर्माण करतो Fellowship that God creates, त्यामध्ये देवाची उपस्थिती असते. there is God in it. त्यामधून देवाचा मार्ग आम्हाला समजतो. Through it we understand the way of God. तर आम्हाला देवाचं मार्गदर्शन भेटतं. We get God's guidance. तिथं देवाच्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. There we receive all things of God. आज मी देव काम करत आहे. Even today God is working. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. We thank that God. सत्य जीवन मंडळी फेलोशिप आहे. The living fellowship of truth. 1991 साली देवाने निर्माण केली. The fellowship created by God in 1991. देवाने आमच्या कुटुंबाची भेट घेतली. God met our family. त्याने आमच्या कुटुंबाचा उद्धार केला. God saved our family. त्याने आमच्याशी बातचीत केली. He spoke to us. पवित्र आत्म्याने त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. He guided us through Holy Spirit. मी मंडळीची स्थापना करेल. I will establish a fellowship. मी मंडळीतून कार्य करेल. I will work through मी fellowship. मंडळीला विसावा देईन. I will give them rest. जे लोक माझकडे येतील, Those people who will come to me, जे माझ्यावर विश्वास ठेवतील, those who will believe in me, त्या लोकांना मी विसावा देईल. I will give them rest. त्या लोकांचा मी उद्धार करेन. I will save them. त्यांना मी जीवन देईन. I will give them मी life. त्यांना शांती देईन. I will give them मी peace. त्यांना आनंद देईन. I will give them मी त्यांना happiness. पवित्र आत्मा देईन. I will give them Holy Spirit. देवाने 1991 साली आम्हाला भविष्य वेदित केलं. God prophesied to us in 1991. 1991 साली In 1991, मी असं करेल. that I will आमच्या do वडील this. जेम्स ठाकूरद्वारे त्याने मंडळीची स्थापना केली. Through our father James Thakur, God established the fellowship. मंडळीचं देवाने कार्य सुरू केलं. God started the work of the fellowship. जेम्स ठाकूर बदलने 5 वर्ष कार्य केलं. For 5 years, Brother James Thakur worked for the fellowship. देव कार्य करत गेला. God kept working. देवाने अभिवचन दिलं होतं. God had promised, असे लोक माझ्याकडे आण bring such people to जे me. दुःखी कष्टी त्रासात आहे, Those who are sad in grief and in जे trouble. अडचणीत आहे, Those in जे problems. व्यसनात आहे, Those in जे addiction. बंधनात आहे, Those who are in जे bondages. देवापासून दूर आहे, Those who are away from असे God. लोक माझ्याकडे आण. Bring such people ज्या to me. लोकांना गरज आहे, People who are in need. ज्या लोकांना आवश्यकता आहे, People who need जे it. धार्मिकतेचे भुकिले ताणलेले आहे, Those who are hungry and thirsty for जे righteousness. शांतीचे भुकिले ताणलेले आहे, Those who are hungry and thirsty for असे peace. लोक माझ्याकडे आण. Bring such people to me. अशा लोकांना मी विसावा देईन. I will give rest to those people. देवाने ते कार्य सुरू केलं. God started the work. आमच्या वडिलांद्वारे त्याने देवाने कार्य सुरू केलं. God started the work through our father. त्यानंतर देवाने ते कार्य माझ्याकडे दिलं. Later God gave that work to me. देव माझ्याशी बोलू लागला. God spoke to me.
देवाने मला सांगितलं, God told me, माझं नाव संजय ठाकूर आहे. my name is Sanjay Thakur. देव म्हणाला, God said, यापुढे मी तुला यहोशू नावाने हाक मारेन. from now on I will call you Joshua. मी संजय ठाकूर म्हणून हाक मारणार नाही. I will not call you Sanjay Thakur. मी माझं नाव तुला देतो. I give you my name. मी यहोशू नावाने तुला हाक मारन. I will call you मी Joshua. नेहमी तुला यहोशू नावाने हाक I मारन. will always call you Joshua. ज्यावेळेस शेवटल्या काळी मी येईल, In the end, when I will come, तेव्हा पण मी तुला यहोशू नावाने हाक मारेन. even at that time I will call you Joshua. मी तुझी ओळख करून देईन. I will introduce you. त्यावेळेस मी भयभीत होतो, कंपित होतो. At that time I was scared. देव म्हणाला, तुझ्याकडून मी हे कार्य करून घेईल. God said, I will get this work done by you. अनेक लोक तुझकडे येतील. Many people will come to you. लोकांना तू शिक्षण दे. You teach people. लोकांसाठी तू प्रार्थना कर. You pray for people. हे मी कार्य करेन. I will work. ह्या गोष्टी मला नव्या होत्या. All these things were new for me. ह्या गोष्टीची माझ्याकडे तयारी नव्हती. I was not ready for these things. मी भयभीत होतो, कंपित होतो. I was scared. त्यावेळेस मी देवाला प्रार्थना केली. At that time I prayed to देवा, God. हे कसं होईल? God, how will this happen? कसे लोक बरे होतील? How people will be healed? कसं लोकांचं तारवण होईल? How will be they saved? कसं लोकांचं परिवर्तन होईल? How will people change? कसे आजारी लोक बरे होतील? How sick people will be कसे healed? बंधनातून लोक सुटतील? How people will get out of लोक माझं bondages? कसं ऐकून घेतील? How will people listen to me? कारण मी बोलण्यात वक्ता नाही आहे. Because I am not a good मी speaker. बोलका नाही आहे. I am not a speaker. हे काम कसं होईल? How will this work happen? पण देवाने मला अभिवचन दिलं, But God promised me, हिम्मत धर, धैर्य धर. have courage and patience. बायबलचं रात्रंदिवस वाचन कर, Read Bible day and night. मनन कर, Recite it. आचरण कर. Follow it. वेळोवेळी मी तुला मार्गदर्शन करेन. I will guide you from time to time. ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे, The way you should मी go, तुला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील. I will guide you in that मी way. तुला हिंमत देऊन धैर्य देईन. I will give you courage and हे patience. कार्य मी करेन. I will do this तू work. लोकांसाठी प्रार्थना कर. You pray for people. तू लोकांना शिक्षण दे. You teach them. त्यावेळेस मी कार्य करत राहील. At that time I will work. देवाची अभिवचने मी स्वीकारली. I accepted God's promise. देवाच्या कार्याला मी सुरुवात केली. I started the work of God. त्यावेळेस मी भयभीत होतो, At that time I was तरी scared. पण देवाच्या कार्याला मी सुरुवात केली. Yet I started the work of God. अनेक लोकांना देवाचं शिक्षण देऊ लागलो. I taught many people about God. लोकांसाठी प्रार्थना करू लागलो. I prayed for people. त्यावेळेस देव कार्य करू लागला. At that time God started working. लोकांमध्ये तो परिवर्तन करू लागला. God changed people. आजारा लोकांना तो बरे करू लागला. God healed the sick. सैतानी बंधनातील लोकांना तो मुक्त करू लागला. God freed people from satanic bondages. लोकांना तो आशीष देऊ लागला. God blessed people. लोकांचा त्याने उद्धार केला. God saved people. देव सर्व गोष्टीचा बदल करत गेला. God changed everything. लोकांना तो आश्वेद करत गेला. He fulfilled people with blessings. लोकांना तो आनंदित करू लागला. He made people happy. लोकांना तो शांती देऊ लागला. He gave peace to people. लोकांना त्याने आपलं सार्वकालिक जीवन दिलं. He gave his eternal life to people. लोक बदलले. People changed. लोकांचं परिवर्तन झालं. People improved. लोकांनी देवावर विश्वास ठेवला. People believed in God. लोकांनी सत्य जीवन मंडळी विश्वास ठेवला. People believed in the living fellowship of truth. विशेष करून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. Most important, people believed in me. देव यांच्यामधून काम करत आहे. That God works through them. देव यहोशामधून काम करत आहे. God works through Joshua. देवाची उपस्थिती यांच्यामध्ये आहे. There is God present in them. कारण हे मनुष्य हे काम करू शकत नाही. Because only man cannot do this work. चक्र 4:6 प्रमाणे Like Zechariah 4:6. बलान नव्हे, Not by strength पराक्रम नव्हे, or by might. देवाच्या आत्म्याने प्रत्येक कार्य सिद्धीत जातं. Every work is accomplished by the Spirit of God. देव कार्य वाढू लागला. God expanded the work. अनेक लोक येऊ लागले. Many people joined. अनेक लोकांना देव ओळख देऊ लागला. Many people knew God. आणि मंडळीच्या माध्यमातून Through fellowship, देव लोकांची भेट घेऊ लागला. God met people. देव लोकांचे मनोदय पूर्ण करू लागला. God started fulfilling all wishes of जे people. भुकेले ताने लोक होते, Those hungry and thirsty people. देव त्यांना तृप्त करू लागला. God began to जे satisfy थकले them. भागले लोक होते, Those people who were त्या tired, लोकांना देव विसावा देऊ लागला. God gave them rest. लोकांचे देव अश्रू पुसू लागला. God wiped tears of people. आम्ही प्रार्थना करू लागलो. We prayed. आम्ही शिक्षण देऊ लागलो. We taught आम्ही people. स्वार्थ सांगू लागलो. We proclaimed देव God's कार्य word. करत गेला. God kept working. देव कार्याचा फैलाव करत गेला. God expanded the work. मी माझे काम करी कार्य करू लागलो.
I and my co-workers started working. आम्ही एका विचाराने एका मताने कार्य करू लागलो. With one thought, we started working. देवाच्या मार्गदर्शनाने आम्ही कार्य करत गेलो. We worked under God's guidance. त्यामुळे देव आम्हाला यश देत गेला. So God gave us victory. देव आम्हाला विजय देत गेला. He gave us victory. देव आम्हाला प्रसिद्धी देत गेला. God gave us fame. येणाऱ्या लोकांना तो अनुभवित करू लागला. Gave experience to people who came. स्तोत्र 34:8 प्रमाणे Like Psalm 34:8. परमेश्वर किती चांगल्या लोकांना अनुभवू लागला. People experienced how good God is. लोकांचा विश्वास मंडळीवर देवावर वाढला. Faith of people increased on God through fellowship. देवाने असं करून दाखवलं. God did this. देव म्हणला मी असं करून दाखवेन. God said, I will do this. अनेक लोक येतील. Many people will come. लोकांना मी या मंडळीत विसावा देईन. I will give rest to people in the fellowship. तू शिक्षण दे. You teach तू them. प्रार्थना कर. You pray for them. लोकांची काळजी घे. You take care of मी people. लोकांमध्ये कार्य करे. I will work in the people. आज देव कार्य करत आहे. Today God is आज working. सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये आज 32 वर्ष देव कार्य करत आहे. Today for past 32 years God is working in the living fellowship of truth. आमच्या वडिलांनी 5-6 वर्ष कार्य केलं. Our father worked for 5 to 6 years. आज 25 वर्ष मी कार्य करत आहे. 25 years I am working. देव कार्याचा विस्तार करत आहे. God is expanding the work. येणाऱ्या लोकांना देव विसावा देत आहे. God gives rest to the people who देव come. मंडळीची वाढ करत आहे. God is expanding the fellowship. त्या देवाचा मी धन्यवाद करत आहोत. We thank that God. त्या देवाचा मी गौरव करत We आहोत. glorify that God. कारण मी कोण होतो. Because who I माझी was, योग्यता पात्रता नव्हती. I did not deserve. माझं कुटुंब कोण होतं. Who was my family? आम्ही धुळीत मिळाले लोक होतो. We were people into dust. आम्ही पापात जखडले लोक होतो. We were people who were in sin. देवाने आमच्यावर दया केली, कृपा केली. Was gracious and merciful to us. आमच्या चुकांची आपण क्षमा केली. Forgave our mistakes. त्याने आम्हाला तारण दिलं, Gave us salvation. जीवन दिलं, आशीर्वाद He दिलं. gave us life and blessings. त्याने अभिवचन दिलं. He त्यांनी promised us. सेवेसाठी आम्हाला पाचारण He केलं. chose us to serve Him. इब्री 5:4 प्रमाणे Like Hebrews 5:4. हा मान देवापासून आम्हाला प्राप्त झालाय. We have received this honor by योहान God. 15:16 प्रमाणे Like John 15:16. येशू ख्रिस्त म्हणला मी तुम्हाला निवडेल. Lord Jesus said, I will choose you. तुम्ही नाही निवडणार. You will not choose मी me. तुमची निवड करेल. I will choose तुम्ही you. माझं कार्य करा. You work for me. आमची योग्यता पात्र नसताना देवाने आम्हाला निवडलं. We were not capable yet God chose us. देवाने आम्हाला अभिवचन दिलं, ते कार्य करू लागला देव. God did what God promised us. देव वचनाची पूर्तता करू लागलेला आहे. God began to fulfill His promise. आज 32 वर्ष देवाचं कार्य चालू आहे. Today for 32 years God's work is ongoing. देवाने आमची फजिती केली नाही. God did not humiliate us. देवाने आम्हाला दगा दिला नाही. God did not betray us. देव जे बोलला ते करत गेलेला आहे. God did what He said. अनेक समस्येचे लोक आले. People came up with many अनेक situations. अडचणीचे लोक आले. People came up with many मोठमोठे troubles. आजाराने चकडले लोक आले. People came with illness. सैतानी बंधनातील लोक आले. People came in satanic bondages. देवाने प्रत्येकाचे प्रश्न सोडवले. God solved questions of everyone. या मंडळीत लोकांना देवाने विसावा दिला. God gave rest to people in the fellowship. देवाने या ठिकाणी त्यांना चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय दिला. God gave them good days and good time. चांगलं जीवन दिलं. God gave them good life. पवित्र आत्मा दिला. God gave them Holy Spirit. देवाने त्यांना आशीष दिलं. God blessed them. पूर्वीसारखे लोक राहिले नाही. People are no longer what they used to जसं be. यहोशूने इस्रायल लोकांना घेऊन गेला. As Joshua led people of Israel, ते लोक आश्वस्त झाले, सामर्थ्यवान झाले. they were blessed and became powerful. ते लोक संपन्न झाले. They were prosperous. ते विजयशाली झाले. They were victorious. आज मी यहोशुआ Today I, तुमच्या Joshua, समोर विदित करतो reveal before की you. 32 वर्ष देव काम करत आहे. God is working for 32 years. 2000 त्यांनी मंडळीला करून दाखवले. From 2 He made it 2000. आज मंडळीला त्यांनी आश्वस्त केलेलं He आहे. has blessed the fellowship. मंडळीला सामर्थ्यवान केलेलं आहे. He has strengthened the fellowship. मंडळीला आत्म्याने दानाने त्यांनी भरून टाकलेलं He आहे. has filled the fellowship with spirit and gift. सर्व लोक आनंदित आहे. Everyone is happy. त्यांनी लोकांना विसावा दिलेला He आहे. gave rest to people. त्यांनी लोकांना जीवन दिलेलं आहे. He gave life to people. त्यांनी लोकांना विजय दिलेला आहे. He gave victory to तो people. यहोशुआ होता. He was मी Joshua. बी यहोशुआ आहे. Even I am Joshua. देव बदलला नाही. God did not change. तोच देव आज मी काम करतो. The same God works in today. त्या मंडळीत त्यांनी कार्य जे केलं, Whatever He did in that fellowship, तेच काम तो आज या मंडळीत करत आहे. He is doing the same work in this fellowship. अनेक मंडळीतून तो काम करत आहे. He works through different अनेक fellowships. मंडळीची स्थापना करत आहे. He established many व fellowships. अनेक मंडळीतून लोकांना तो विसावा देत आहे. He gave rest to people through many fellowships. सत्यजीवन मंडळी The living fellowship of यामधून तो truth. कार्य करत आहे. He is working through it. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मधून तो काम करत आहे.
He's working through Sanjay James सत्य जीवन Thakur मंडळी चर्च मध्ये Ministries. मी तो काम करत Even he आहे. works through the Living Church of Truth. नव्या नव्या योजना संकल्प त्यांनी आणलेले आहे. He brought new plans and हे resolutions. सर्व आम्ही पाहत We आहोत. see it. हे सर्व आम्ही आजमावत आहोत. We experience it. त्यांनी आम्हाला आनंदित करून ठेवलेलं He made आहे. us happy. त्या देवाचा मी गौरव करतो. I glorify that God. त्या देवाचा मी महिमा करतो. I praise that God. का आम्ही कोण होतो, त्याने आम्हाला कोण बनवलं. Who were we? What He made us. त्या देवाचा आम्ही खरोखर आभार मानतो आहोत. We really thank that God. एके दिवशी One day, यहोशू देवाचं कार्य करत होता. as Joshua was doing God's work, इस्रायल लोक त्याच्याबरोबर चालले होते. the people of Israel walked with Him. बायबलमध्ये आम्ही पाहतो. In the Bible, we see. यहोशू 3:7 मध्ये आम्ही पाहतो. In Joshua 3:7, we see. देव यहोशूशी बोलला, God spoke to Joshua. पहा आता मी एक कार्य करत आहे. Look, I am doing one thing मी today. तुझ्या नावाची कीर्ती वाढवत आहे. I am glorifying your name. तुझ्या नावाची मी आता कीर्ती करत I आहे. exalt your name. लोकांना समजेल People will की understand तुझ्या बरोबर देव आहे. that God is with you. तुझ्या नावाला मी उंच करत I आहे. exalt your name. मी यार्देन नदीतून तुम्हाला पार नेत आहे. I take you across the Jordan River. तर सर्व इस्रायल लोक पाहतील People of Israel will see it की यहोशू बरोबर देव आहे. that God is with Joshua. यहोशूला देव मार्गदर्शन करत आहे. God guides Joshua. देव जे बोलतो ते करत आहे. God does what He says. यार्देन नदीतून देवाने इस्रायल लोकांना पार नेलं. God took people of Israel across the Jordan River. याचे नेतृत्व यहोशूने केलं. Joshua led it. सुगीच्या काळात During the harvest, सुगीच्या काळात during the harvest, यार्दन नदी the Jordan River, दुप्पट भरलेली असते. the river is twice पण as full. देवाने But God यहोशूला अभिवचन दिलं होतं. promised Joshua, यार्दन नदीतून मी इस्रायल लोकांना घेऊन जाईल. I will take people of Israel across the Jordan River. लोकांना कोरड्या भूमीतून घेऊन जाईल. Will lead people through a dry land. तसंही मोशेद्वारे So through मी Moses, समुद्राला दुभागलं. he split the sea. कोरड्या भूमीतून लोकांना घेऊन गेलो. He led people through a dry लोकांचं land. मी तारण केलं. He saved people. पहा आता तुझी बी मी कीर्ती वाढवत आहे. Look, now I glorify you. तुझ्याद्वारे मी आज मोठासा चमत्कार करणार आहे. Today I am going to perform a great miracle लोकांना through you. यार्दनतून कोरड्या भूमीतून मी घेऊन जाईन. I will lead people across the Jordan River through a dry land. यहोशूने आपल्या लोकांना कोरड्या भूमीतून घेऊन गेला. Joshua led his people through a dry land. देवाने जे अभिवचन दिलं होतं, Whatever God promised, देवाने ते करून दाखवलं. God did it. यहोशूची कीर्ती देवाने वाढवली. God glorified Joshua. इस्रायल लोक, The people of देवाची Israel, मंडळी, God's fellowship, देवाचं त्यांनी भय बाळगलं. they feared God. देवाच्या सेवकाचं त्यांनी भय बाळगलं They feared the servant of God. की देव यांच्याबरोबर आहे. That God is with them. देव आमच्याबरोबर आहे. God is with us. देव यहोशूबरोबर आहे. God is with Joshua. देव यहोशूला वेळ मार्गदर्शन करत आहे. God guides Joshua from time to time. देव बोलतो ते करून दाखवतो. God does what He त्यामुळे says. इस्रायल लोकांमध्ये एक विचार, एक मताने ते चालत होते. So the people of Israel walked in one thought. त्यांच्यामध्ये देवाचं भय होतं. They had the fear of God in them, त्यामुळे देवाने त्यांना विजय दिला होता. which is why God gave them victory. हे देवाची इच्छा होती. This was God's will. रोम 9:16 प्रमाणे Like Romans इच्छा 9:16, वागणाऱ्याकडे नाही, for it does not depend on human will धावणाऱ्याकडे नाही, or his efforts, देवाची इच्छेवर आहे. but on God's mercy, ज्यावर मला दया करावी वाटते, on which I think would have mercy, ज्यावर मला कृपा करावी वाटते, on which I wish to be त्यावर मी दया gracious. करतो, कृपा करतो. I am merciful and gracious to माझ्या him. इच्छेवर येते. It's my will. देवाची इच्छेने सर्व यहोशूची कीर्ती केली. Everyone glorified Joshua through God's will. ज्यावेळेस मी देवाचं कार्य करत असताना When I was doing God's work, देवाने मला अभिवचन दिलं. God had promised me, यहोशूआ, Joshua, मी तुझ्याकडून कार्य करून घेईन, I will get my मी work done मंडळीची by you. स्थापना करेल, I will establish a fellowship. मंडळीची वाढ करेल, I will grow that fellowship. मंडळीकडून माझं गौरव करून घेईन. I will get my glory from the fellowship. पहा मी तुला तारासारखं चमकल. I will make you shine like a star. तुला लोक ओळखतील. People will know you. गावातून, शहरातून, राज्यातून मी तुला देशात आणेल. I will bring you from villages to cities, states, and in countries. मी तुझं नाव करेल. I will make your name. मी ताराप्रमाणे तुला चमकवल. I will make you shine like a star. देवाने मला अभिवचन दिलं होतं. God had promised me. ज्यावेळेस कार्याची सुरुवात झाली, When the work started, त्यावेळेस देवाने मला अभिवचन दिलं. at that time God promised त्या यहोशूला that Joshua, देव म्हणला मी तुझी कीर्ती वाढवल. he said, I will glorify you. देवाने कीर्ती वाढवून दाखवली. And he exalted मी his यहोशू, name.
I, Joshua, देवाने मला सांगितलं God told me, मी ताराप्रमाणे तुला चमकवल, I will make you shine like माझी a मंडळी star. मी तारासारखं I चमकवल. will make my fellowship shine like a star. बायबल सांगतो Bible says, दानिएल 12:3 प्रमाणे like Daniel 12:3, देव काय म्हणतो, what does God say? जे सुज्ञ असतील Those who are wise, ते आकाशात those in sky, ताराप्रमाणे चमकतील. will shine like a star. अनेक जण Many people, धार्मिकतेकडे वळवणारे लोक, people who turn to religious, लोकांना वाचवणारे लोक, people who save people, हे नेहमी तारासारखे चमकतील. they will always shine like a star. देवाने दानिएलला अभिवचन दिलं होतं, God promised this to Daniel. जे लोक माझ्या लोकांना वाचवतील, Those who will save my people, जे लोक आत्मे जिंकतील, those who will win souls, आत्म्याचा बचाव करतील, who will save souls, असे लोक तारासारखे चमकवल. I will make them shine like a star. देवाने मला अभिवचन दिलं God promised me, की मी तुला तारासारखं चमकवल. I will make you shine like a star. आज पाहतो Today I see, देवाने मला सोशल मीडियावर आणलं. God brought me on social media. 1.5 वर्षापासून मी सोशल मीडियावर कार्य करत आहे. It's been year and a half I work on social मी माझ्या media. इच्छेने आलो नाही, I did not come by my देवाच्या will. इच्छेनुसार मी आलेलो आहे. I came through God's will. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देवाने मला आणलं. After many years waiting, देव God म्हणला brought me. वेळ आली, समय आलेला आहे. God said, time has come. यहोशा Joshua, सोशल मीडियावर जाऊन माझा संदेश दे, go on social media and preach. लोकांना शिक्षण दे, Teach people. लोकांसाठी प्रार्थना कर. Pray for people. मी लोकांचा बचाव करेन, I will save मी people. लोकांचं तारण करेन, I will give them मी salvation. लोकांची काळजी I घेईन, will take care of them. मी लोकांना स्थिर करेन, I will make them stable. मी लोकांना माझी ओळख करून देईन, I will introduce myself to तुझी मी people. लोकांना मी ओळख करून देईन. I will introduce you to people. आज 1.5 वर्ष मी कार्य करत आहे. Today for a year and a half I am working. देवाने माझं नाव चा फैलाव केला. God expanded my name. सर्व ठिकाणी देवाने माझ्या नावाचा फैलाव केला. God expanded my name everywhere. ही माझी इच्छा नव्हती, This was not my ही way, देवाची इच्छा but होती. this was God's देव will. मला ज्यावर मी दया करतो त्यावर मी दयाच करतो, I am merciful on whom I want to be merciful. ज्यावर कृपा करतो त्यावर मी कृपाच करतो, I am gracious on whom I want to be gracious. ज्याला उंच करायचं त्याला मी उंचच करतो. I will exalt him who is to be exalted. आज देवाने सर्व ठिकाणी फैलाव करून टाकलेला आहे. Today God has expanded the work everywhere. देवाने माझी ओळख करून दिलेली God आहे, have introduced me. मंडळीची ओळख करून दिलेली He has आहे. introduced the कारण fellowship देव तसं बोलला होता, because God said it. मी तारासारखं तुला चमकल. That I will make you shine like a आज star. अनेक लोक माझ्या संदेशाची वाट पाहतात, Today many people wait for my preaching. संदेश ऐकण्याची उत्कंठा बाळगतात. They are eager to hear the message. अनेक लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. I pray for many people. अनेक लोकांमध्ये देव कार्य करत आहे. God is working in many people. घराघरातील लोकांचा बचाव होत आहे. People are saved from house to house. घराघरात लोकांना देवाची ओळख होत आहे. People know God. घराघरात लोकांना तो बरे करत आहे. He's saving people from house to करोना house. व्याधीच्या काळात During the pandemic, अनेक लोकांना त्यांनी वाचवलं He आहे. has saved many people. अनेक लोकांना त्यांनी हिंमत धैर्य देऊन सांत्वन केलेलं आहे. Gave courage to people and comforted ती them. वेळ तो समय देवाचा होता. That was God's time. त्या वेळेला देवाने समयाला कार्य करून दाखवलं. At that time, God worked. हेच तर फार महत्वाचं आहे. This is very एक important. 12 प्रमाणे Like Jeremiah 1:12, देव आपलं वचन नेहमी पूर्ण करतो. God always accomplishes His यशया word. 55:11 प्रमाणे Like Isaiah देव 55:11, म्हणतो माझ्या मुखातून निघाला शब्द कधी विफल होत नाही. so my word that comes from my mouth will not return to me empty, तो माझा शब्द नेहमी यशस्वी होतो. but it will accomplish, माझा शब्द नेहमी सफल होतो. it will prosper. देवाने ते करून दाखवलं. God did it. देव आज भी करत आहे. God is still doing it today. देव देव आहे. God is God. देवाचं सामर्थ्य God's power फार महान आहे. is great. त्याला कोणती गोष्ट अवघड नाहीये. Nothing is difficult for Him. तो आधी सर्व काही करू शकतो. Even today He can do आज everything. 32 वर्ष तो कार्य करत आहे. For 32 years He is working तो today. सत्यजीवन फेलोशिप मध्ये काम करत आहे. He is working in the Living Fellowship सोशल of मीडियावर Truth. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मधून काम करत आहे. Through Sanjay James Thakur Ministries, he is working on आज social सत्यजीवन media. मंडळीची चर्च भी त्यांनी स्थापना केलेली आहे. Today he has also established the Living Church of Truth. तिथून भी देव काम करत आहे. Even from there, God is देव working. कार्य करणारा देव आहे. He is the God who works. यहोशूआला To Joshua, देवाने अनुभव दिला. God gave experience. त्याच्या लोकांना देवाने अनुभव दिला. God gave experience to His त्या people. लोकांना देवाने विजय दिला. God gave victory to His people. देवाने त्यांना आश्वस्त केलं. God blessed them.
त्यांना विसावा दिला. gave them rest. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय देवाने त्यांना दाखवला. God gave them good days, good time. त्यांना दास्यगृहातून देवाने त्यांना मुक्त केलं. God freed them from the house of देवाने slavery. त्यांचा उद्धार केला. God saved them. त्यावेळेस यहोशू म्हणतो At that time, Joshua said, की तुम्ही कोणाची सेवा करणार. whom will you worship? यहोशू म्हणाला, Joshua said, कारण यहोशूने देवाला अनुभवलं होतं. because Joshua had experienced God. त्याच्या जीवनात देवाने त्याला सर्व गोष्टीत विजय दिला होता. God gave him victory in all things. देव त्याला म्हणला, मी संपूर्ण देश तू हस्तगत करशील. God told him, you would take over the whole country. तू कोणासमोर हरणार नाही. You will not lose before anyone. तुझ्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही. No one can stand before हे you. सर्व देश तुम्ही तुला हस्तगत करून तुझ्या ताब्यात देईल. I will give the whole nation to you. देवाने ते करून दाखवलं. And God did it. यहोशूने अनुभव घेतला. Joshua experienced. तो म्हणला, देवाने मला विजय दिलेला आहे. He said, God gave me victory. बायबल सांगतो, Bible says, यहोशू 30 प्रमाणे आम्ही पाहतो. like Joshua 23 we तो see, काय म्हणतो, what does he say? देवाने दिलेले वचन आहे, All promise of God, एकूण एक वचन each and every promise, त्यांनी पूर्ण करून he दाखवलं. accomplished. त्यांनी एक पण वचन रद्द केलं नाही. He did not even give up on any जे promise. अभिवचन देवाने आम्हाला दिलं होतं, Whatever God promised us, ते वेळोवेळी देवाने मार्गदर्शन दिलं होतं. he guided us from time to time. प्रत्येक मार्गदर्शन, Every guidance, प्रत्येक वचन, every word, प्रत्येक अभिवचन every promise, देवाने पूर्ण करून दाखवलं. God accomplished it. म्हणून तो म्हणतो, So he says, मी आणि माझं घरानं देवाची सेवा करणार for me and my family will worship आणि God, कोणाची सेवा करणार नाही. or we will not worship कारण हाच anyone. खरा देव आहे. He is the true God. हाच खरा जिवंत देव आहे. He is the true हाच living सर्व God. सामर्थ्यशाली देव आहे. He is the all-powerful God. हाच देव खरा पवित्र देव आहे. He is the holy God. यासारखा देवच नाही. There is no God like him. हाच एक निर्माण करता उत्पन्न देव करता देव आहे. He is the creator and the maker. तोच प्रारंभ शेवट आहे. He is the beginning and the तोच end. सर्व गोष्टी देण्यास समर्थ देव आहे. He is the God who will give you all things. त्यावेळेस तो मंडळीला म्हणाला, At that time he told his मी माझ्या fellowship, देवाची उपासना करणार. I will worship my God. त्यावेळेस तुम्ही कोणाची उपासना करणार. Whom will you worship? त्यावेळेस मंडळी म्हणाली, At that time the आम्ही fellowship said, त्याच देवाची उपासना करणार. even we will worship कारण that आम्ही God. देवाचा अनुभव घेतलेला आहे. Because even we have experienced आम्हाला पण God. देवाने विजय दिलेला God आहे. has given us victory. आज चांगला दिवस, चांगला वेळ, चांगला समय देवाने आम्हाला दाखवलेला आहे. God has showed us good days and good time. आम्ही एवढे दिवस प्रवास केला. We have traveled for so many days. देवाने आमचं संरक्षण केलं. God protected us. देवाने आमची काळजी घेतली. God took care of us. देवाने आमचं सर्व गोष्ट पुरवठा केलेला आहे. God provided us with all things. देवाने आम्हाला दुधामाच्या प्रदेशात घेऊन आलेला आहे. God brought us in the land of milk and honey. देवाने आम्हाला विश्वास दिलेला आहे. God gave us rest. ह्याच देवाची आम्ही उपासना करणार. We will only worship that God. त्यांनी साक्ष दिली. They testified. त्यांनी अभिवचन दिलं. They promised. ह्याच देवाची आम्ही उपासना करणार. We will worship this God. मी आणि माझी मंडळी I and my fellowship. आम्ही म्हणतो की आम्ही पण ह्या देवाची उपासना करणार. Even we say we will worship this God. हाच खरा देव आहे. He is the true God. हाच खरा जिवंत देव आहे. He is the true living God. तोच पापातून लोकांना मुक्ती देऊ शकतो. Only He can free people from तोच sin. आजारातून लोकांना मुक्ती देऊ शकतो. Only He can heal people from तोच illness. बंधनातून लोकांना बाहेर काढू शकतो. Only He can free people from तोच bondages. अंधारातून लोकांना प्रकाशात आणू शकतो. Only He can bring people from तोच darkness to मेलेल्या लोकांना light. जिवंत करू शकतो. Only He can bring the dead तोच back to life. सर्वकालिक जीवन देऊ शकतो. Only He can give us eternal life. तोच उद्धार करू शकतो. Only He can save. तोच आशीर्वाद देऊ शकतो. Only He can bless. तोच आम्हाला विसावा देऊ शकतो. Only He can give us rest. तोच परिवर्तन करतो. Only He can change. तोच घराची कुटुंबाची उभारणी करतो. He is the one who raises the family. तोच चांगला दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणू शकतो. He can bring good days, good time. तोच भविष्य बनवतो. He creates the कारण तो future निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. because He is the maker and the creator. तो आमचं भविष्य तो नेहमी उत्तम करू शकतो. He can always make our future better. तोच देव आहे. He is God. मी आणि माझ्या मंडळीने अनुभव घेतला. I and my fellowship experienced. तुम्ही कोणाची सेवा करणार. Whom will you serve? तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार. Whom will you trust? निर्णय घ्या. Make a decision. बायबल वाचन करा. Read the Bible. मनन करा. Recite it. आचरण करा. Follow it. परम पवित्र देवाला ओळखा. Get to know the most holy God. परम पवित्र देवाला ओळखा. Get to know the most holy God. देव कसा आहे. How God is. देव जिवंत देव आहे. He is the living तो God. सर्व सामर्थ्यशाली देव आहे. He is the almighty God. तो सर्व गोष्टीचे उत्पन्न करता निर्माण करता आहे.
He is the creator and maker of all तो things. चांगलं करणारा देव आहे. He is the God who does योहन good. 10:10 प्रमाणे Like John 10:10. येशू ख्रिस्त म्हणला मी आलो आहे, Lord Jesus said, I have come. चांगल्या गोष्टी घेऊन आलेलो आहे, I have come with good तुम्हाला things. देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give you. मी सर्व तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. I have come to give you all things. हाच तो देव He is the God की चांगलं गोष्टी तो आम्हाला देऊ शकतो. who gives us good things. आम्ही कोणाची भक्ती करणार, Whom will you praise? कोणाची उपासना करणार, Whom will you कोणावर worship? विश्वास ठेवणार. Whom will you आमच्यावर trust? पुष्कळ मार्ग आहे, We have many ways, योग्य मार्ग घेऊन जाणार आमचा देव आहे. but God leads us in the right way. शोधा म्हणजे सापडेल, Search and you will find. शोधा. Search देवाचं कार्य कुठं चालू आहे, where God's work is देवाचं ongoing. कार्य मंडळामध्ये चालू आहे. God's work is ongoing in fellowship. देवाचं 32 वर्ष काम सत्य जीवन मंडळीमध्ये चालू आहे. For last 32 years, God's work is ongoing in the living fellowship of truth. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. Search so you can find. देवाचं कार्य कुठे आहे, Where is God's work? कुठे लोकांचं बदलाव होतो, Where people change. कुठे लोक बरे होतात, Where people are healed. कुठे लोकांना आशीर्वाद भेटतात, Where people are कुठे blessed. लोकांचा उद्धार होतो, Where people are saved. कुठे लोकांना पवित्र आत्मा भेटतो. Where people receive Holy Spirit. आत्म्याने भरलेली मंडळी, Fellowship filled with Spirit. वरदानाने भरलेली मंडळी Fellowship filled with gifts. कुठे आहे. Where is it? शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. देव तुमची भेट करून देईल. God will meet you. त्या देवाचा मी धन्यवाद करतो, We thank that त्या God. देवाचा मी गौरव करतो, We glorify that God. त्या देवाचा मी महिमा करतो. We praise that God. त्याने आम्हाला विजय दिलेला आहे, He has gave us victory. त्यांनी मंडळीला विजय दिलेला He आहे. gave victory to the या fellowship. यहोशूला त्यांनी विजय दिला. He gave victory to this Joshua. मी बी देवाचा गौरव करतो Even I glorify God की मी माझं घराने देवाचीच सेवा करणार. that I and my family will only worship तुम्ही God. बी निर्णय घ्या, Even you make a तुम्ही decision. सामील व्हा, Join in. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या, Experience how good God is. मंडळीला भेट द्या. Visit the fellowship. स्क्रीनवर नंबर आहे, There are numbers given on नंबरद्वारे screen. तुम्ही आमची संपर्क करा, Contact us through those numbers. आमची भेट घ्या. Visit us. आता प्रार्थना स्थळ बंद आहे, Now the worship place is closed. ज्यावेळेस प्रार्थना सुरू होईल, When all worship places are open, आमची प्रार्थना की प्रार्थना स्थळ देवाने सुरू करावा. we pray to God to open all worship places. त्यावेळेस तुम्ही आमची भेट घ्या, At that time you meet us. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, We will guide you. मंडळीविषयी माहिती देऊ. Inform you about अनेक fellowship. अनुभव, अनेक साक्ष आहे. There are many experience and testimonies. ऐकाल तर तुम्ही देवाचं गौरव करा. If you hear, you will glorify God. या, Come अनुभव घ्या, and experience. मंडळीला पहा Look at our fellowship. देवाने कसं कार्य केलेलं आहे. How God has worked in it. स्क्रीनद्वारे नंबरद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क करा. You may contact us through the numbers given on तुमचे screen. प्रश्न, Your questions, तुमची समस्या, your problems, जे काय whatever it is, फोनद्वारे, through phone, मोबाईलद्वारे through your तुमचे mobiles, संपर्क करा. contact आम्ही us. तुमची प्रार्थना करू, We will pray for you देवाच्या वतीने सांत्वन करू. and comfort you on behalf of God. त्या देवाचा मी गौरव करतो, We glorify that God. देवाचा महिमा करतो. We praise God. महत्वाचा भाग, An important काही thing. सूचना आहे. There are few instructions. सत्य जीवन मंडळी फेलोशिपमध्ये देव कार्य करत आहे. God is working in the living fellowship of truth. आज 32 वर्ष देव काम करत आहे. For past 32 years, God is ते working. कार्य चालूच आहे, That work is ते ongoing. कार्य चालूच राहणार. That work will continue. देव ते पुढे घेऊन जाणार आहे. God will continue त्या it. ठिकाणी आम्ही सर्वांनाच आमंत्रण करत आहोत We welcome all of you in it. की अहो कष्टी भाराकांजनो, You weary and burdened तुम्ही सर्व people. या. You all come. देव सर्वांना बोलत आहे. God is calling everyone. या, अनुभव घ्या, Come and experience देवाचा गौरव करा. and glorify God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur सोशल मीडियावर Ministry. आम्ही वेळोवेळी संधी देत आहोत. We preach on social media. त्यामधून मी आम्ही देवाची तुम्हाला ओळख करून देत आहोत. We introduce God to you through it. त्यात बी तुम्ही सामील व्हा, You join in it देवाचा अनुभव घ्या. and experience देव God. घराघरात काम करतो, God works from house to house. तुम्ही अनुभव घ्या. You experience. आताच आम्ही पाहतो Today, as we saw, देवानी God सत्य जीवन मंडळी चर्चची स्थापना केली आहे. established the living church of truth. आज 15 दिवस झाले. Today it's been 15 दर रविवारी days. आमची मीटिंग होत आहे. Every Sunday we conduct meeting. सभासदांची आम्ही दर रविवारी प्रार्थना घेत आहोत. We conduct prayers for members. शिक्षण देत आहे. We teach them झूमच्या माध्यमातून through Zoom app. लोकांना मार्गदर्शन करत आहे. We guide people. देवाची अधिकाधिक ओळख करून देत आहोत. We are getting to know God more and दर more. रविवारी Every Sunday झूम ॲपवर through Zoom app सर्व सभासदांची आम्ही मीटिंग घेत आहोत. we conduct meeting for all ज्यावेळेस members. प्रार्थना सर्व उघडेल When all worship places are open, तर सर्व सभासद सामील होतील. then all members will join in. सभासदांची नोंदणी चालू आहे. Registration for members is ongoing. अनेक सभासदांनी मंडळीला भेट दिली.
Many members met the fellowship. लोक भेट देत आहे. People visit. देव लोक वाढवत आहे. God is increasing people in numbers. अनेक लोक मंडळीचे सभासदची एंट्री घेत आहे. Many people are taking membership. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहो. So we thank कारण हे God देवाने सुरू केलेलं कार्य because this is the work that God started. देवच ते वाढवणारं कार्य. God will expand that work. अनेक सभासद Many members येत आहे. come up, सभासद ते स्वीकारत आहे. take membership. त्या देवाचा धन्यवाद करत आहो. So we thank God. येत्या शनिवारी Coming Saturday, संध्याकाळी 7 ते 9, in the evening from 7 to 9, रविवारी 12 ते 2, on Sunday from 12 to 2, ज्या लोकांना सभासद होण्याची इच्छा आहे those people who want to take membership, ते या स्थळाला at this place, येऊन भेट देऊ शकता. you can visit. मंडळीची आम्ही तुला माहिती देऊ. We will guide you about fellowship. तुमच्या इच्छेनुसार Through your wish, तुम्ही सभासद स्वीकारू शकता. you can accept the membership. बळजबरी नाही. We are not forcing देव you. बळजबरीचा नाही. God does not आम्ही force. कोणावर बळजबरी करून देवाचं कार्य कधीच होत नाही. We never force anyone for God's work. स्वयंस्फूर्तीने With your own wish, विश्वासाद्वारे in faith, देव जसं तुम्हाला सुचवेल as God will guide you, त्याप्रमाणे तुम्ही सामील व्हा. you can join through it. अनुभव घ्या. Experience, देव वेगळ्या माध्यमातून काम करत आहे. God works through आम्ही different देवाचा गौरव means. करत आहोत. We चला glorify आपण God. प्रार्थना करूया. Let us pray. सर्वांसाठी प्रार्थना करूया. We'll pray for everyone. जे घराघरात उपस्थित आहे Those who are present from house to सर्वांसाठी मी house. प्रार्थना करत आहे. We pray for everyone. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारा बाप्पा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव देत पुन्हा करू आम्ही तुझ्या चरणी येतो. We thank you with all respect and praise. We come तू before महान you, असा Lord. देव परमेश्वर. You are a तू great God. अद्भुततेने कार्य करणारा देव परमेश्वर. You are the God who works तू wonderfully. यहोशाद्वारे परमेश्वर तू मंडळीला विसावा दिला परमेश्वर. Through Joshua, you gave rest to the fellowship. तू यहोशाला हिंमत दिली, धैर्य दिले परमेश्वर. Through Joshua, you gave courage and patience दुधामधच्या to प्रदेशात तू people. इस्रायल लोकांना घेऊन गेला परमेश्वर. You led people of Israel in the land of milk and honey. त्यांना तू विसावा दिला You परमेश्वर. gave them rest. त्यांना तू आश्वस्त केलं You परमेश्वर. blessed them. त्यांना तू सामर्थ्यवान केलं You परमेश्वर. strengthened them. सर्व गोष्टी त्यांना तू विजय दिला परमेश्वर. You gave them victory in all things. तोच देव तू काला सारखा देव आहे परमेश्वर. He is the God same yesterday and today. तू न बदलणारा देव आहे परमेश्वर. He is the God who will never तुझं change. सामर्थ्य न बदलणार परमेश्वर. Your power will never change. तुझं वचन न बदलणार परमेश्वर. Your word will never change. प्रभू येशू मी यहोशुआ, Lord Jesus, I मला मी Joshua, तू अभिवचन दिलं होतं परमेश्वर. even you promised me, मी असं करेल, I will do मी this. मंडळीतून कार्य करेल, I will work through fellowship. मग लोकांना मी विसावा देईल, I will give rest to लोकांना मी people. विजय देईन, I will give them victory. लोकांचं मी उद्धार I करेल, will save people. मी लोकांना जीवन I देईन, will give them life. पवित्र आत्मा देईन, I will give them Holy लोकांना मी Spirit. बरे करेल. I will heal people. प्रभू तू आज हे कार्य करत आहे परमेश्वर. Lord, even today you are working. आज सत्यजीवन मंडळी फेलोशिप मध्ये तू कार्य करत आहे. Today in the Living Fellowship of Truth you are संजय जेम्स working. ठाकूर मिनिस्ट्री मध्ये कार्य करत You are आहे. working in Sanjay James Thakur ministry. चर्च मध्ये तू कार्य करते You परमेश्वर. work in the church. जे अभिवचन तू दिलंय परमेश्वर Whatever you promised, तू Lord, ते पूर्ण करतो परमेश्वर. fulfill it. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The परमेश्वर, way we should तू go. वेळी आम्हाला मार्गदर्शन करत गेला You परमेश्वर. guide us in that way. त्याप्रमाणे आम्हाला चालण्यास तू मदत केली परमेश्वर. You helped us to walk in that way. त्यामुळे तू मंडळीला अनुभव दिला परमेश्वर. Through it you gave experience to मंडळीला तू fellowship. आशीष दिलं You परमेश्वर. blessed the fellowship. मंडळीला तू आत्म्याने दानाने भरून टाकला परमेश्वर. You filled the fellowship with spirit and gifts. आज सर्व मंडळी तुझं गौरव तुमचं महिमा करत आहे परमेश्वर. Today the fellowship praise and worships you. मंडळीला तू विसावा दिला You परमेश्वर. gave rest to fellowship. तोच देव तू आमच्यामध्ये बी कार्य करत आहे. The same God is working in us त्या today. देवा तुझा मी गौरव करत आहे परमेश्वर. We glorify you, Lord. तुझा महिमा करते परमेश्वर. We praise you. आज मी तू आमची प्रार्थना ऐकत आहे परमेश्वर. When today you listen to our आम्ही prayers, कोण परमेश्वर? who are we, Lord? आमची योग्यता पात्रता काय परमेश्वर? We are not capable, we do आम्ही not कोण होतो deserve. परमेश्वर? Who were we, पण तू Lord? आम्हाला बनवलं घडवलं परमेश्वर. But you made and तू prepared आमच्याकडून us. कार्य करून घेतलं परमेश्वर. You worked through us. आज तू आमची ओळख जगाला करून दिली परमेश्वर. Today you have introduced us to this world. आज यहोशाची ओळख तू जगाला करून दिली परमेश्वर. Today you have introduced Joshua to the world. तू म्हणाला की मी तुला ताराप्रमाणे चमकवलं परमेश्वर. You said, I will make you shine like a star. आज ताराप्रमाणे तू चमकव दे परमेश्वर. Can you make me shine like a star? तू म्हणाला की सत्य जीवन मंडळीला मी ताराप्रमाणे चमकवलं परमेश्वर. You said, I will make the living fellowship of truth to shine like a star. तू चमकव दे परमेश्वर. You did it, आम्ही Lord. तुझं गौरव करते परमेश्वर. We glorify you, कारण Lord, तू आपलं वचन पूर्ण करून सावधान असतो.
because you are the God who accomplishes your word. म्हणून मी तुझा महिमा करते परमेश्वर. So I praise you, मी Lord. तुझा गौरव करतो I परमेश्वर. glorify you. पुन्हा एकदा मी तुझकडे येतो परमेश्वर. Once again, I come आज before you, सर्वजण Lord. घराघरात उपस्थित लोक आहे परमेश्वर. Today there are people present from house प्रत्येकाचा to विश्वास house. होणार तू देव परमेश्वर. You are the God who will increase their faith. तू हिंमत देणार, धैर्य देणार देव परमेश्वर. You give them courage and patience. तू सांत्वन देणार देव परमेश्वर. You are the God who comforts. मग अनेक जण तुझकडे आशने आले परमेश्वर. So today many people have come to you with hope, Lord. प्रत्येकाची आशा तू जाणतोस परमेश्वर. You know wishes of everyone. प्रवेश या नामात या लोकांच्या आशा पूर्ण कर परमेश्वर. In your name, Lord Jesus, you fulfill wishes of everyone. जे आजारी आहे परमेश्वर, Those who are ज्या ill, नामात बरे कर परमेश्वर. you heal them in your जे name. बंधनात आहे Those परमेश्वर, who are in ज्या bondages, नामात बंधनातून मुक्त कर परमेश्वर. in your name you free them from जे निराश आहे bondages. परमेश्वर, Those who are जे upset, उदास आहे Lord. परमेश्वर, Those who are sad, प्रभूश्री त्यांना तू विश्वासात घे परमेश्वर. you take them in your faith. जे थकलेले भागले लोक आहे परमेश्वर, Those people who त्यांना are हिंमत दे, tired, धैर्य दे परमेश्वर. give them courage and त्यांना तू patience. शक्ती दे, सामर्थ्य दे You परमेश्वर. strengthen them, Lord, व त्यांना तू विसाव दे परमेश्वर. and you give them rest. जे लोक भटकत आहे परमेश्वर, Those who are wandering, त्यांना योग्य असं मार्ग दाखव परमेश्वर. you show them the right त्यांना way. तू स्थिर कर परमेश्वर. You make them जे लोक stable. तुझे तुला हाक मारते परमेश्वर, All those who call जे you, तुझ्या धार्मिकतेविषयी भुकीले ताणेले परमेश्वर, all those who are hungry and thirsty for your प्रभू righteousness, त्यांना तू तृप्त कर परमेश्वर. you satisfy them, घराघरातील Lord. लोकांना तृप्त कर परमेश्वर. Satisfy all people from house to घराघरातील house. लोकांना तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. All those who present from house to house, let everyone know त्यांनी you. तुझा स्वीकार करावा, Let them accept you. त्यांना तारण प्राप्त व्हावा. May you give them salvation. यासाठी त्यांना तू जागृत कर परमेश्वर. For this you wake them up, त्यांचे Lord. डोळे तू उघड You परमेश्वर. open their eyes व त्यांना तू अनुभव दे परमेश्वर. and you give them तू experience. लोकांची भेट घे परमेश्वर. You meet everyone, व Lord, लोकांचा उद्धार कर परमेश्वर. and save people, Lord. अनेकांची नोकरी संबंधी प्रश्न आहे, There are job related questions of many. शिक्षणासंबंधी प्रश्न आहे, Questions related to education. संतती संबंधी प्रश्न आहे, Questions related offspring. अनेक प्रश्न समस्या आहे. There are many questions and प्रभू येशू problems. तुझ्या नामामध्ये सोडव परमेश्वर. Lord, you solve it in your name. तुझ्या नामात सोडव परमेश्वर. You solve it in your तुझ्या name. नामात पुरवठा कर परमेश्वर. You provide all things in तुझ्या your name, नामाचं Lord. गौरव दे May परमेश्वर. your name be glorified. तुझं गौरव दे परमेश्वर. Your glory, तुझा Lord. महिमा होऊ दे May you परमेश्वर. be praised. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चिन्ह येतो परमेश्वर. Once again, we come before you, प्रभू Lord. येशू गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून विसावा आणत आहे परमेश्वर. Lord, you bring rest from villages to cities, states, and country. जगात तू विसावा आणत आहे परमेश्वर. Bring rest in the world. त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. For this, we thank पुन्हा you, एकदा आम्ही Lord. तुला विनवणी करतो परमेश्वर. Once again, we request you, प्रार्थना Lord. उघडा म्हणून तू कार्य कर परमेश्वर. You work so all worship places are open. प्रभू येशू तुझ्या नामात तू प्रार्थना उघड परमेश्वर. Lord Jesus, in your name, you open all कारण बंद worship करणारा places. चालू करणारा तूच देव परमेश्वर. Because you are the God who can close and open. पण प्रभू तू उघड परमेश्वर. So you open all the worship पुन्हा places. एक सर्व एकत्र येऊ दे परमेश्वर. And once again, let everyone come तुझंच गौरव, together. तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. Your glory, Lord. तुझाच महिमा होऊ दे परमेश्वर. May you be तू praised. सर्व हे करत आहे, You do all these तू हे things. सर्व करणार आहे, And you will do all these म्हणून things. धन्यवाद करतो, तुझे आभार मान. So we thank you, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. प्रेस लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा आम्ही भेटू. Next Wednesday, we'll meet again. नव्या नव्या गोष्टी घेऊन येऊ. We'll come up with new things. देव आम्हाला मार्गदर्शन करेन. God will guide us. त्या देवास आम्ही धन्यवाद करूया. So we thank God. त्या देवास आम्ही गौरव करूया. We glorify that God. प्रेस लॉर्ड.